नमस्कार मित्रांनो, आज मी आपल्यासमोर एक नवीन कविता घेऊन आलेलो आहे. कवितेचं नाव आहे आई म्हणजे काय. आईचं वर्णन या कवितेच्या माध्यमातून मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. चला तर ऐकूया आजची कविता, आई म्हणजे काय. आई तिला का म्हणावं मला उमजत नाही, एवढा दानशूरपणा तिच्यात कुठून आला मला कळत नाही. स्वतः उपाशी राहून कोणी दुसऱ्याला खायला देतं का. स्वतः उपाशी राहून कुणी दुसऱ्याला खायला देतं का. पोराचं पोट भरलं की स्वतःचं पोट भरल्यासारखं सांगा असं कुणी वागतं का. अहो तिच्या अंगावर सदैव जुनं लुगडं, पोराला मात्र नवीन कापड. अहो पोरासाठी स्वतःची स्वप्न जगायचं कुणी सोडतं का. अहो माणसाचा जन्म एकदाच आहे, माणसाचा जन्म एकदाच आहे हे तिला माहीत नाही का. असले अडाणी तरी पोरगं शिकावं म्हणून धडपडती करते. त्याच्या खर्चासाठी उन्हातानात राब ती राबते. दुसऱ्यासाठी आपलं आयुष्य असं वाया कोणी घालवतं का. तिला तो सांभाळील माहीत नसताना एवढी इन्व्हेस्टमेंट सांगा कोणी कुणासाठी करतं का. घरातल्या आवडीनिवडी सगळ्या तिच्या तोंडपाठ असते. घरातली कुठली वस्तू कुठं आहे सगळं तिला माहीत असते. नुसता अभ्यास करून सुद्धा एवढं पाठांतर होतं का. घरासाठी घरचा नोकर तरी सांगा बिनपगारी एवढा राबतो का. नक्कीच हिच्यात दैवी शक्ती आहे. हिच्या पुढं सगळे गुन्हे माफ आहे. पोरगं येडं असो किंवा शहाणं, सगळ्यांना तिच्याकडं समान माप आहे. एवढं आज या धावत्या युगात कुणी कुणासाठी झटतं का. 18% GST घेऊन सुद्धा सरकार तरी समान निधी वाटतं का. खरंच आई एक वेगळंच रसायन आहे. सुख दुःख सामावून घेण्याची ज्यात अमाप क्षमता आहे. सगळ्यांना प्रेमानं वागणं कुणालाही आजकाल जमतं का. सगळ्यांना प्रेमानं वागवणं कुणालाही आजकाल जमतं का. लोकांनी मतदान करून सुद्धा सरकार आणि विरोधक सांगा प्रेमानं वागतं का. धन्यवाद मित्रांनो. कविता कशी वाटली नक्कीच कळवा. पुन्हा भेटू नवीन कवितेसह.